उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर जात अभिजित दिपके यांची भेट घेतली। अभिजित दिपके यांनी आदर भावनेनं हात पकडून उद्धव ठाकरे यांना स्टेजवर नेलं। दरम्यान फक्त राजीनामा नाही तर व्यवस्था बदलली पाहिजे असं ठाकरेंनी म्हटलंय। सरकार बदलल्याशिवाय तुमच्या जीवनात बदल होणार नाही असंही ठाकरे म्हणाले। दरम्यान आज सकाळी 10 वाजता राऊतांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। आने की कोई आवश्यकता नहीं लगेगी। सरकार की है ऐसे हमें लग रहा था। मोबाइल ले रखा है अभी ठीक है, लेकिन शायद आजादी के बाद पहली बार हम देख रहे हैं, अनुभव कर रहे हैं कि ऐसी सरकार जो अपने भविष्य पर लाठियां चलाती है। आप सिर्फ युवा नहीं हो, आप इस देश का भविष्य हो। सत्ता बदली करना होगा, सिर्फ एक स्थिति से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। और एक अकेले को हम निकाल देंगे तो चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। कल से देख रहा था कि कुछ गुंडे आपके ऊपर डंडे चला रहे थे और अभिजीत मैंने देखा एक गुंडे का फोटो वायरल किया है, वांटेड, ऐसे ही करो। आज शायद कुर्सी पे बैठे हैं, लेकिन कुर्सी में कल आप में से कोई बैठने वाले, आप में से बहुत सारे लोग बैठने वाले, सब देख लीजिए। इनको शायद ये पता नहीं है कि आने वाला कल जाता है, लेकिन आने वाला कल मेरे सामने खड़ा है। हिम्मत देने के लिए जरूर आया हूं और आपसे हिम्मत लेने के लिए भी आया हूं। तो आप डरिए मत। कल आपने जो भी हिम्मत दिखाई है, मैं उसको नमन करता हूं, मैं उसको वंदन करता हूं। मनोज जरांगे आज जंतर मंतरवर आंदोलकांची भेट घेणार। छत्रपती संभाजीनगरहून जरांगे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। सदाभाऊ खोत यांनी त्या आंदोलनाला आतंकवाद्याची जे आहे ते उपमा दिली। ते बावळट आहे ते कवा काही म्हणतात ते फाताडन ते कवा काही बरळत कोणकडे बी काय ते एखाद्या बार मिळतंय का काय पद। अरे पण तुझं पण पोरगी शिकत असेल ना, तुम्ही इतक्या आरे नका जाऊ यार पक्षाच्या। नीतिमत्ता जरा तुमची जागेवर ठेवा। तुम्हाला कशात बी राजकारण शोधायचं, विद्यार्थ्यात राजकारण, मराठ्याच्या आरक्षणात राजकारण, तुम्ही कशात पण राजकारण शोधू नका। जरा बघा घरी जाऊन विचार, तुझा पोरगी जर असली तर शिकताना त्या विद्यार्थ्याला किती त्रास होतो। आणि हे 2-2, 4-4 वर्षे प्रयत्न करायचे आणि एका असा पेपर लीक व्हायचा, त्यावेळेस त्या पोराची मनस्थिती काय होती जरा घरी जाऊन विचार एखाद्या बार। का त्याचं लग्न झालेलं नाही, कोणाला माहिती, त्या लेकर बाळ आहेत का नाही त्याचा मेळ नाही। जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतलेली। नड्डा यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची भेट घेतली। नड्डा यांच्याकडून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी आपलं व्हॉट्सअप ब्लॉक झाल्याचा दावा केलेला आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत सौरव दास यांनी जाब विचारलाय। व्हॉट्सअप कोणत्या कारणामुळे ब्लॉक झालं याचं स्पष्टीकरण द्या, सौरव दास यांची मागणी।